यात कुळ माझे गेले हरपूर्ण, यात कुळ माझे गेले हरपूर्ण. श्रीरंगा वाचोणी तुक्याचे धरोणी कर शाळगधर मोडके पोपटासे जरा प्रभंजन भरे दस दिशा, प्रभंजन भरे दस दिशा. मग त्या ठिकाणी तुकाराम महाराजचा हात धरून ज्या ठिकाणी या देव साक्षात आले, कुठे आले हो? त्यांचं पोपट म्हणजे झोपडी होती तुकाराम महाराजची. महाराज तेवढी श्रीमंती होती, पण श्रीमंती सर्व त्यांनी वाटून टाकलं महाराज तुकाराम महाराजांनी. आणि ज्यांना एका झोपडीमध्ये राहायला सुरू केले, आणि ज्यांना झोपडी अशी होती, इकडून आले वारे तिकडून आले वारे, चौकून वारे इकडं वारं तिकडं, तिकडं वारं इकडं, अशा प्रकारे त्या ठिकाणी चलत होता महाराज. असो अशा प्रकारची ज्या ठिकाणी तुकाराम महाराजची अवस्था होती, देव साक्षात त्या ठिकाणी त्यांचा हात धरून आणि कुठं ते झोपडीमध्ये आले. काय म्हणतात? तुकयासी मने वैकुंठ विहारे, हरे हरे मी जुदा तुर झालो अंतरे, भोजन इच्छितो पोट भरे तरी सायत लवकरी करा. हो साहित्य लवकरी करा. हो काय महाराज बाबूराव महाराज. आता बघा तुकाराम महाराजची अवस्था अशी आहे, देव ही परीक्षा अशा प्रकारे करतो, शेवट 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 अंत पाहतो महाराज. अंत का देव कसा आहे? अंत पाहतो. म्हणून त्या ठिकाणी ज्यांना तुकाराम महाराजाला जे आहे ना देव कराने बोलले, मिठाने गोडीनं बोलले, प्रेमानं बोलले आणि म्हणले बाबा तुकाराम महाराज या ठिकाणी काम करा म्हणतात, आम्हाला भूक लागलेली आहे, काहीतरी साहित्य करा, सहाय्य करा आणि सामग्री जवळ करून या ठिकाणी आम्हाला भूक लागली आहे, भोजन घाला. अशा प्रकारे म्हटल्याबरोबर आता त्या ठिकाणी वैष्णव भक्ताचे असे असलेले तुकाराम महाराज काय करतात? विचारे ते अवसरे देवादी देव आले घरे, अरे अरे भोजन घाले सत्वरे शुद्धांतर करो. हो त्यासी भोजन घाले सत्वरे. आता बघा ते आवलीला एक अडचणच आहे. तुकाराम महाराज म्हणले तुकाराम महाराजाला, तुकाराम महाराज या ठिकाणी या आवलीला सांगितले. आवली का म्हणले? आता आवलीला म्हटले बाबा देव घरला आल्यात, काही कर, भोजन घाल देवाला. आता कशा प्रकारे जेवण घालतात? घरामध्ये काही कणी नाही, दाणा नाही. बघा असं साधू संत महात्मे असे असतात महाराज. असो अशा प्रकारे तुकाराम महाराजांना म्हटल्याबरोबर आणि त्यावेळेस ते कशा प्रकारे जेवण घालते, काय करते, लक्ष देऊन ध्यान देऊ नका. मग कन्या रांधो हरे हरे अनेक काही भाजी भाकरे, हरे हरे या पात्रावरे बसले श्री हरी. हो बैसले श्री हरी जेवायला. आता विचार करा, आता घरामध्ये काही नव्हतं, मला काही पुरणपोळी नव्हती, काय नव्हतं, कन्या म्हणजे काय हो? बारीक रांधल्या कन्या. ते कन्या या ठिकाणी त्यांना गाठली, देवाला बसविले आणि देव त्या ठिकाणी एवढ्या प्रेमाच्या तिथले कन्या खातात महाराज. विचार करायची गोष्ट आहे. देव ज्यांना भावाचा भुकेला महाराज, देव तिथं काय प्रेमाचा भुकेला आहे. म्हणून या ठिकाणी देवाला फक्त भाव पाहिजे, फक्त प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे. बाकी तुमचं ऐश्वर्य नको. बघा हां कृपया लांबून बसलेल्या भाविकांनी मंदिरात येण्याची कृपा करावी. लांबून बसलेल्या भाविकांनी भक्त मंडळी कृपया श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येण्याची कृपा करावी. आला भेदलाभाची प्राप्ती करून घ्यावी अशी विनंती आहे. आणि मंदिरामध्ये बसलेल्या भाविकांनी मोकळ्या मनाने भगवंताच्या नामाचं गजर करावं असं मी सर्वांना विनंती करतो. कुंडली कवरदेव हर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कविवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय रामचंद्र भगवान की जय. कविवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. अविंदाशी मार्गमध्ये कुठे वस्त्रे फाटली लागता काठे, अश्वही पळून गेले घुमटे, झाले करंडे भिकारी. भयंकर डोंगरामध्ये काटेरी वनामध्ये त्या दुष्टावाला
दिले देवानं, तेव्हाचे अंगाचे छिनबिन तुकडे झाले, अंगावरचे वस्त्र फाटले. एवढी दुर्दशा पांडुरंगानं त्या दुष्ट यवनाची केले. छत्रपती शिवाजी राजे साहेबांचं रक्षण केले. इकडे तुका प्रेमळा भक्त श्री हरी कीर्तनी गात नाचत श्रोते तटस्थ झाले समजदार रंगाभूत उडवला. चिंता वारून गेली, नाहीसं विघ्न नाहीसं झालं. निर्विघ्नपणानं तुकोबाने रात्रभर कीर्तन केले. छत्रपती राजे साहेब कीर्तन ऐकले. सगळ्याला आनंद झाला. ब्रह्मानंदे लागली काळी, कोण देहा ते सांभाळी, अशी अवस्था झाली. बोला कृष्णा विष्णू हरी गोविंदा अच्युतानंद नंद कंदा परम पुरुषा सच्चिदानंदा श्री मुकुंदा जगद्गुरु. कृष्ण गोविंद विष्णू हरी गोविंद असं भगवंताच्या नामाचं गजर करू लागले. नामे गाऊनी नाना सप्रेम रसे भागित से करुणा प्रेम सद्गदित कंठ जाना अश्रु नयना लोटते डोळ्यावर ते पाणी येऊ लागलं. कंठ सद्गती झालेला आहे. कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदय प्रगटे रामरूप विठ्ठला विठ्ठला. माय बाबा सुखरूप कीर्तनाला तुम्ही सहकार दिला. तुमची अनंत उपकार आहे. तसं जगद्गुरु तुकोबाने देवाची धावा करू लागले. आई सारी दिस प्रेम गजरे रात्र टोटीली चार प्रकार उद्याचे दादिन कर्म गरुडीवर वाढीला. असो असं रात्रभर कीर्तन झालेलं. चक्रे केले आपले पती मौनी विस्मित झाला भूपती म्हणे मरण चुक मिळे आजी. कोटी यज्ञ केलेलं पुण्य तेवढंच आहे. देवाच्या नामाचं गजर केलं तेवढंच पण आहे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम एक हरिनाम जपता घडे. म्हणून मोठ्यानं गजर करा. कुंडली पंढरीनाथ भगवान की रंगबली हनुमान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की आज की आनंद की. धन्यवाद. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. आता भागीरथीशी लिहिले काय म्हणे माझी विनती परीक्षा माय सकल तीर्थाचे स्वामी तू आहे अंगी तुझे असे की. जगामध्ये 108 तीर्थ आहेत महाराज. त्या 108 तीर्थामध्ये भागीरथी आहे. माय बोल का भागीरथी हे वाचन जर तुम्ही म्हटलं 108 तीर्थाचं स्नान केलेलं पुण्य आहे. मग वाचला कसं येवावं नाव तर मुलीचं नाव भागीरथी ठेवावं. आता काय सांगा पप्प्या पप्पी मुन्या मुन्नी चिन्या चिन्नी राजकुमार राजकुमारी तिथून तिथून बेमारी. हा वाचा जल्दी वाचा. महादोषाचे निवारण दर्शन मात्र करशील जाणार मनोने तुझे चरणी नमन निज प्रीती तुझ्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. 108 तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य नाम घेतलं तर तुझं दर्शन घेतलं तर काय पाप ताप देणे जाय उठा उठी एवढं सामर्थ्य माते. असं भागीरथी मातेचं वर्णन झालेलं आहे. सद्भावे तुझ्या जरी मनते त्यासी प्राप्त भुक्ती मुक्ती संताचा पोसना तुका म्हणती वाक्योपकृती दाढी तसे. काय वर्णन करू या वाणीनं. आत्मसी माझी वाणी आहे आणि महिमा तुझा आघात आहे माते. असं भागीरथी मातेचं वर्णन चाललेलं आहे. विष्णू पादा गाये थोरा त्यासी विनवेता वैष्णव वीरा पिंड दिदला पद्मावरा आपला निजकार करुणी. किती गोड वाचूल्यात हो. पण वेळ कुठं आहे हो. मला तर एवढा आनंद वाटू लागलाय. तुमच्या सगळ्यांना ओवाळून जावा. जांभळ्या देणाऱ्या माझ्या पोटाला मरून येऊ. विचार करा. विष्णू पर्याग गोविंद सगळ्यांना विनंती करू लागले. माझेही गदावर्धन झाले पितराचे रोल फिटले कर्मी तरही चांग घडले ओझे उतरले भीषणाचे. तर्पण शिल्लक राहिले नाही. सगळं संपूर्ण झालेलं आहे आणि कृत्य झालो केली इच्छा ते पावलो. आणि काय आता एक
एकच राहिलेला आहे, एकची राहिला चित्ती आणि रुक्माईचा पती असं बोलतात. एक हरिहर नाम देखा जनात बाबा ठोकी तसे तू का येतीने अपंगलेले पत्रिका अनुभव सुखाचे निबळे. एकच राहिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती हरी आणि हर. हा म्हणून या दोघांशिवाय आमचं दुसरं भजन नाही, सगळं काही झालेलं आहे. म्हणून संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवून तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडा असं बोलू लागले. कोंडो बागलो का कन्या घेवली हाती तू त्यासी नमस्कार करीत असे मग मायात्रेचे लेशे सत्वरगती चालिला. मग नमस्कार केले तुकोबाला नमस्कार केले कुठे वेगानं तो जाऊ लागलेला आहे. वाटेसी हो न मोडोली देख पदरी पैसा बांधित असे खर्च करीत असे अधिकाधिक आश्चर्य लोका ते करीते. त्या कोंडोबा लोह करणं वाटेनं यात्रेने एवढा पैसा खर्च करायला लागला, एवढा पैसा खर्च करायला लागला. पैसा संपतच नाही. पदरात बांधलेला पैसा तसाच राहू लागला. सगळ्याला नवल वाटू लागलं काय ह्या महात्म्याने एवढं अनुदान करू लागलेलं आहे. पण समर्थ तुकोबाराय आहेत लक्षात ठेवा. म्हणून त्यावेळेस सगळे कौतुक करू लागले, सगळ्याला नवल वाटू लागलं. नवल केवळे केवळे न कळे तुकोबारांची गोडे असा प्रकार झालेला. बोला मनती पदरी नसता धर खर्च करीत असे जैसा बालुतील विरा झाले त्यातील जीवान नासरेचे. विचार करा, गरीब माणूस आहे, पदरामध्ये काही पैसा नाही, पण एवढं मोठं अनुदान करू लागलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि धनवान करतील असं नाही, गुणवान आणि जे गाय असे माणसं असतात ज्याच्याकडे धन आहे त्याच्याकडे मन असतोय असं त्याची स्तुती होऊ लागली. खूप मोठा अन्नदान करू लागला. म्हणून माणसाच्या जन्माल्यानंतर मायबाप अन्नदान करत जावं, घरला आलं तर वारकरी पाणी पाजण्यात जावं, दान धर्म करावं, दक्षिणा देऊन पाया पडाव, काहीतरी देवाव. बरं का या हाताला शोभा आहे. एक म्हातारी माय रडत म्हणली महाराज लई महत्व सांगलं पण माझ्या हातात काही राहिलं नाही. मी म्हटलं तुझ्या हाताबद्दल तुझ्या हाताला चावलं नाही. लहानाचे दिसतो त्याचा सखा परिजीवन कादिता नाही तोटा दया सारखी कोंडबाची दिसता ना सांगे बोबटा कोणासे. शेंड्याकडून खाणकी 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 खात येताना बुडाकडे गोड 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 लागतोय. तसं भक्ती वाढू लागली, प्रेम वाढू लागला. कंठी प्रेम दाटे, कंठामध्ये प्रेम दाटून गेलेला आहे, हृदयामध्ये विठ्ठल रूप प्रकट होऊन लागलेला आहे. असं कोंडोबाची भक्ती तुकोबाऱ्याबद्दल वाढू लागली. सारे ते क्रमिता पंत वाराणसी गेला तवरीत स्वान स्नान केले भागीरथीत मग निरोप सांगत काशीपर्यंत गेले कोंडोबाला होकारानं आणि तिथं खूप मोठा अन्नछत्र घातलेले आहेत. काशीमध्ये विश्वेश्वराचं दर्शन घेतले आणि मोठ्यानं जे काय अन्नदान करू लागले. बोला आम्ही एखाद्या शिल्लक आहे काय करावं गोड म्हणावं पहिले तर त्याने भाडं करावं किंवा माझ्या गोड आपल्या क्षेत्र मला माहित नाही पण 15 त्याने 16 एखाद्या शिल्लक आणि खाय सगळं तीर्थाची स्वामिनी माये तुझ्याने तुझं पात्र दिले आहे ऐसे बोलताची नवल आहे तो कौतुक काय वरतले. सकळ तीर्थाची स्वामिनी आहे स्मार तुझ्या चरणाला माझं वंदन आहे. महापात्रोजी भागीरथी बाहेर हात काढीत असे रत्न धरित कंकण हाती म्हटल्या भागीरथी माय वरी आली आणि दिव्य कंकण असलं दिली. यात्रा बहुत होती देखोनी लोक आश्चर्य करीते मन ते साक्षात आली भागीरथी साक्षात भागीरथीचं दर्शन झालं. म्हणून स्थान सूर्याचे कंकण पाठवलं मिळालं. सगळे लोक कौतुक करू लागले, चकित झाले. बोला कुंडलिका श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान की जय. तुम्ही कारण तुम्हाला तुम्ही करावं त्या फास्ट या तुम्ही त्याचे कारण सांगू तुम्हाला. हे आमच्या गोरखनाथची गडबड केली. 16 वाजता पारा करायचं असेल तर त्या 16 सांगत बसल्या. 16 पारा केली का 17 वाजता झालं की पारायण कोणतं की एक झालं ते 15 केलं. हा असं काय बी होतं. रंगवली हनुमान की जय. वारे गजर काही माया म्हटले महाराज बक्कल बोंबले बाकी तोंड उघडलो नाही. वा वा देवाचं अहो पुण्य पाहिजे मग देवाचं नाव घ्यायला पुण्य पाहिजे. वाचा कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सकळ तीर्थाची स्वामीनी माहे तुकयाने तुझं पत्र दिले आहे. ऐसे बोलताची लवला आहे तो कौतुक काय वर्तले. हे भागीरथी माते जगद्गुरु तुकोबाऱ्या तुझ्यासाठी पवित्र पत्र दिलेले आहेत. असं त्या कोंडोबाने बोलल्या बोलल्या काय चमत्कार झाला. महापत्रातून भागीरथे बाहेर आता काढी तसे प्रीते रत्नजडित कंकणे हाती जैसा ग बसती उगवला. पत्रासाठी माता प्रगट झाली पाण्यातून वरी हात केली आणि काय झालं एकदम सोन्याचं कंकण दिली. बोला तीर यात्रा बहुत होते देखून लोक आश्चर्य करते म्हणती साक्षात आली भागीरथी म्हणून स्नान भागीरथीचं दर्शन झालं लोक चकित झाले. बोला एक घेऊन मोहर होण हातावर ठेवी प्रीती करुणा कोणी तोडे घर सोळी चोळ खन सौभाग्यवान पै देते. भागीरथी माया मतेनं सोन्याचं जे कंकण दिलेली आहे ऐसारी पूजा करिता परिहाती नगेची विश्वमाता तेव्हा कोंड भटाची या चित्ता स्मरण औचिता झाले. एकदम स्मरण झालं कोंडोबाला तुकोबाऱ्याने सांगितलेलं आणि कोण हातामध्ये घेतला. बोला मग तुकयाचे पत्र घेऊन त्वरित पुढे शिरला पाण्यात ते हाती देताची त्वरित तो मोठ्या वळीत भागीरथे. भागीरथी मातेने पत्र स्वीकार केली. बोला ऐसे कौतुक दाखवणे त्वरित मग हात गेला जळांत देखून क्षेत्रवासी समस्त झाले स्मित माणसे. सगळ्याला कौतुक वाटू लागलं नवल वाटू लागलं. बोला म्हणती तुकयाची वाक्य पुष्पे येत भागीरथीशी आवडले निश्चित ज्याच्या वाहुदकांत रुक्मिणीकांत आज जगद्गुरु तुकोबाऱ्यांची जी वाणी आहे पवित्र वाणी आणि ते भागीरथी मातेला स्वीकार झालेले आहे. असो कोंड भटाने 4 मास आवडीने केला काशीवास तुकयाचा भंग पाठ असे तो विश्वेश्वरास निवेदिला. 4 महिने कोंडोबा असलेला लोकर काशीमध्ये राहिला आनंद घेतला. बोला शब्दरत्नाची विणवणे ऐकून डोळे शूळपाने वेल पुष्पे पडते ते क्षणे लोक नयने पाहते. शब्दांची पुष्पे समर्पण करू लागलेला भागीरथी आणि विश्वेश्वर दोघांना दाखविला चमत्कार यात्रेकऱ्याचे आश्चर्य थोर वाटले साचार ते काशीमध्ये काशी विश्वेश्वर काशी विश्वनाथ आणि भागीरथी माता या दोघांचा चमत्कार सगळ्या लोकांना पाहिलं. सगळ्याला आनंद झाला. भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. गयेशी जावणी त्याने झाला वडिलांचा उत्तीर्ण तुकयाच्या प्रसादे करुणा वचले धन सत्राते. सगळं तीर्थयात्रा पूर्ण झालेली आहे. पूर्ण केला मनोरथ पूर्ण झाले. तुकोबाऱ्यांची मोठी कृपा झाली असं कोंडोबा लोकर बोलू लागला. ऐशी यात्रा करून निश्चित माघार चालले क्रमित पंत चित्ती बहुत हर्षयुक्त काय बोलत मानसे. हे चरित्र तुकोबाऱ्यांचं पवित्र त्यावेळेस काय झालं आनंद झाला आणि भागीरथीचं आणि काशी विश्वेश्वराचं स्मरण करत तुकोबाऱ्याच्या चित्तामध्ये आठवण करत तुकोबाऱ्यांच्या नामाचं स्मरण करत निघालेलं. बोला तुकयापासी मागता देशावर तो महासिद्धी लादली थोर औषध धवली पाहता साचार तो अमृत तुषार जोडला. आनंद कोंडोबा लोहकरला झाला. मी तुकोबाऱ्याला उगत थोडकं मागितलो पण एक सिद्धीच मला दिलेली आहे. एवढं संताचा महिमा आगाला असं कोंडोबा म्हणू लागला. काय चिता दिल्लरीचे पाणी तो पुढे समुद्र देखील नयने शेळीचे दूध ते इच्छिता म्हणे तो घरी नंदित आली. पिण्यासाठी पाणी मागितलं तर
दुधाचा समुद्र देवाला देवावं. अहो काय सांगावं, अहो कवडी मागितली तर पर्वत सोन्याचं देवावं, असा प्रकार मला तुकोबाराने घडून दिले. पाठांतर व्हावे मणिधरिता तो जीवेसी आली प्रसादी गगविता का उष्ण काळे उभारा होता तो हिरमन गर्वचित देखीला. पण काय शीतलता निर्माण झाली, जगद्गुरु तुकोबरांच्या नामामध्ये एवढी सामर्थ्य शक्ती आलेली आहे असं कोंडोबा विचार करत निघालेला. दीपकाचा प्रकाश इच्छिता थोर तो अंधारी प्रगटला भास्कर स्वप्नी दृष्टांत व्हावा सत्वर तो साक्षात श्रीधर भेटला. स्वप्नामध्ये देव येवा आशा केला पण प्रत्यक्ष पांडुरंग भेटला. विचार करा, अहो कुठलं तरी उगा आपल्याला एक बॅटरी मिळावं म्हणलं तर सूर्य प्रगट झाला. एवढा मोठा महिमा तुकोबरायांच्या भक्तीचा आहे असं कोंडोबा म्हणू लागला. देवी महायात्रा व्हाव्या कारणे देशावराचे छिले धन तो महासिद्धी तुकयाने निज प्रीतीने दिली. अशी महासिद्धी मला तुकोबाने दिलेली आहे, धन्य तुकोबार समर्थ म्हणू लागला. आता होण मागती परतो न तरी सर्वता देऊ नये त्याच कारणे ऐसा विलास धरुण घेतले दर्शन तुकयाचे. वार्य बैमान एवढी मोठी तुकोबारांची कृपा झाली आहे. पण तुकोबारा म्हणतात ती यात्रा झाल्यानंतर माझं होऊन मला आणून दे. पण मनात म्हणाला अजून यांनी आता हे तुकोबाराला द्यायचं नाही, काहीतरी खोटं बोलाव, हरवलंय म्हणाव, काहीतरी म्हणाव म्हणू लागला. गावाबाहेर लोह गावे एकांत पैसे तुका विदेही कोंडोबा लो कर्या लवला हे येऊन पायी लागला. अहो एकदम गावच्या बाहेर गावच्या बाहेर तुकोबारा विठ्ठल 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 नामचिंतनामध्ये बसले होते. हा कोंडोबा आलेला आहे, येऊन तुकोबारांच्या चरणावर साष्टांग करी दंडवत घातलेला आहे. बरं म्हणे आपल्या प्रसादे सत्वरा सगळं झाले असे यात्रा स्मरण झाले वैष्णवीरा होण मागारा मागते. महाराज महाराज तुमच्या कृपा आशीर्वादाने यात्रा सुखरूप झाली, सुखरूप आलो. कृत्य झालो, केली इच्छा ते पावलो. पण एक मात्र होत असलेला ते काय हरवला. कोंडभट बोले करती उत्तर होणार पला साचार बरे मनवणे वैष्णवीर तयाच उत्तर बोलत असे. काम सरलगी झालं, गरज सर्व वैद्य म्हणून जगात असे लोक आहेत. कोंडोबासारखे काम संपेपर्यंत महाराज, काम होईपर्यंत महाराज, काम संपला महाराज मेला. विचार करा, कोंडभट करासी लावला हे जावण पाहे ते समय तो ग्रंथी गे माझी काहीच नाही विस्तर दिवे मग होय. कसं करू म्हणू लागला. म्हणे आज 2 प्रहार केले स्नान तेव्हा पदरी होता होना ग्रंथी काय आहे जाण गेला नि 2 कैसारी आपण दुपारी गायब झाला असं कोंडोबा लबाड म्हणू लागला. कुंडलिका जमलेल्या भाविकांनी मायबापांनी मोठ्यानं विचार करा, आपला आवाज बाहेर जावा, बाहेर बसलेल्या मंदिरात यावं म्हणून मोठ्यानं विचार व्हावं. पंढरनाथ भगवान की बजरंग बली हनुमान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुक्यापाशी मागता देशावर तो मा सिद्धी लागली थोर झालं ते वेदवल्ली पाहता साचार सुर जोडला काय चिता तिल्लरे पाणी. झालं ते झाले सगळे वेळ झाले, शास्त्र म्हणतो गोळ्या झाल्या सगळे, शास्त्र म्हणतो डबल घेऊन सगळेच सांगितले शास्त्र महाराज 87 असं बोललंय. मी म्हटलं तुम्हाला 12ला घेऊन म्हणलं. कुंडलिकावर श्री ज्ञानदेव आज आणि आज 2 प्रहारा केले स्नान सर्व पदरी होता होणं चरती तशीची आहे जाणं गेला निघून तैसा रीती जरी आता सांगावे तुक्यासी तरी अर्पला म्हण. मर्जी देवाची
100 झाल्यात का? हा 100. 100 झाले मौली. जमलं तर 2 घ्या, महाराज सांगतात. हा सांगते 2 घ्या. वेळेचा अभाव लागलाच. हा बसा तिथं. हरे पुंडलिका वरदे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. हरे हरे श्री गणेशाय नमः प्रभु रामचंद्राय नमः तयासीन पुसता पाही उठून जाती अनेक गावी मग ते धुंदीत लवलाही मागोनी सर्व येतात. मंडळी, या श्रावण महिन्यानिमित्त तुकाराम चरित्र ग्रंथाने आज याची सांगत आहे, पण वेळ कमी आहे. टाइम इज म्हणे वेळेला महत्व दिलं जाईल. अध्याय संपवायचा आहे, पण 15, 16, 17 3 अध्याय. बरं, एक अध्याय मागचा तसाच पारायण झाला. आता आणखी हे अर्धा अध्याय आणि पुढचा एक अध्याय शिल्लक आहे. 15 मिनिटामध्ये आरती या ठिकाणी होणार आहे. पारायण पुढचा अध्याय पारायण करणार आहे. थोडक्यामध्ये सांगून जातो, कारण तुकाराम चरित्र तुम्हालाही माहिती आहे, सगळी कथा माहिती आहे, कथा गोड आहे आणि अशा प्रकारची कथा सांगू लागलेली आहेत. आदली कोणी पुसले वैष्णवीला कोठे जातो ये अवसरा म्हणे आम्ही जातो वैकुंठपुरा घातला धागा सारे. तुकाराम म्हटलं की तुकाराम महाराजचा धंदा वेगळा, आपला धंदा वेगळा आहे. बरं, आपला धंदा कोणता आधी झालं का? आणि दुसरं आहे ते गोरखनाथचं हे माझ्याकडे आमच्या बायाला द्या. भाऊ लिहतो मी लिहतो महिनाभर सेवा केला महाराज. ऐकते गोरखनाथचं महाराज अगोदर इथं करा. हा तुम्हीच करा. पहिले उनको कर दो. काढा काढा. हो शिवाबाई कवरा निकाल दो. कुंडलिका हाँ महाराज कुंकू दे बेटा कुंकू दे हेलो जी साथ में रखो किस्ती में रखो सामने कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. राहिला माणूस कुंडली आरती लावायला मामा ठहरो 2 मिनट बैठो मामा भाई बैठो जी. हेलो मंगल भाई इकडे बघा महाराज. हां हे द्या इकडे बघा महाराज तिकडे पण बघा. फोटो महाराज तुझे जवान साइड पे जरा
संतोष ये साइड में ठहर के हाँ हाँ बोलो वीडियो उधर रुकता हुआ इकडे या हमारा भी नंबर इधर है पड़ जाते मानी भाई थोड़ा क्रॉस हो गया उधर उधर वो साइड में हां लो तो देखती जा फोटो ले हां आलो देखो हाँ आप इधर करो सबको चक 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 करें कि बोलते हैं एक तक बिल्कुल लावा एक तक दस्ती का तो पिया महाराज को सब अरे वाह क्या मारे इकडे ये इकडे बस जान दो जे बैठो तुम बैठो हायर करने का तुम बैठो इधर अरे वो महाराज ये तुम्हारे कर रहे हैं ऐसा है बैठो ते कपडे वाले का आपले नाही झाले सर्व आला तू माझे किती कपडे झाले आता लिहतो तुम्ही हेला हायर करा महाराज तुम्ही लिहिलो का मी लिहिलो का ये टोपिया दे रे कराना सबके दस्तावेज वाला सब संतोष है ये क्या संतोष कोण बघते हात तुम्हाला दोन्ही नाही वाचा तुम्हारे ऊपर